दिनांक 18 जून 2025 रोजी इगतपुरी तालुक्यातील टाकेत बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये मुख्याध्यापकांमार्फत कोणतीही लेखी नोटीस न देता पालक मेळावा आयोजित करण्यात आला। या बेकायदेशीर प्रकारामुळे पालक वर्गामध्ये तीव्र नाराजी पसरली असून त्यांनी याविरोधात ठोस भूमिका घेतली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून सदर एसएमसी शालेय व्यवस्थापन समिती रद्द करावी आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी पालकांची प्रमुख मागणी आहे। यासोबतच शालेय व्यवस्थापन समिती व अन्य समित्या नियमांनुसार नव्याने स्थापन कराव्यात आणि त्यात प्रत्येक गाव परिसरातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा सहभाग अनिवार्य असावा अशी ही स्पष्ट मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे, जिल्हा शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक आणि टाकेत येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य यांना निवेदन देण्यात आले। सदर प्रकरणामुळे शाळेच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून पारदर्शकता आणि पालक सहभागाची मागणी अधिक तीव्र होत चाललेली आहे। आता प्रशासन कोणती भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। यावेळी निवृत्ती ठोके, जयश्री घोरपडे, दिलीप बरे, रामदास बरे, प्रल्हाद ठोके, सुनील पगारे, पोपट मेंगाळ, भगवान डमाळे, ज्योती मुकणे, भास्कर लगड, सुरेश नवले, विनायक चव्हाण, समाधान हंडोरे, संपत गोसावी, विनायक चव्हाण, भावेश घोरपडे, तुषार घोरपडे, संतोष बरे, समाधान बरे, फोकणे काका, लक्ष्मण डमाळे, दत्तात्रय बरे, प्रभाकर निर्मळ, भगवान बळवंत बरे आदी पालकवर्ग उपस्थित होते। शाळा आहे ती अनेक गावांची शाळा आहे। एक तर टाकेत नाव आहे तिथं, फक्त बाकी 20 ते 25 गावातून विद्यार्थी येतात। तर प्रत्येक गावाला, प्रत्येक पालकाला काय होतं ते प्रत्येक गावात माहिती झालं पाहिजे। त्यासाठी प्रत्येक गावातला एक मनुष्य त्या बॉडीवर घ्यावा अशी आमची विनंती। मी निवृत्ती सुरेश ठोके, टाकेत हायस्कूलला माझा विद्यार्थी शिकत आहे, माझा मुलगा। त्यासाठी इथं जिल्हा परिषदला आलेलो आहे आम्ही। काही तक्रार आहे आमची। सीओ मॅडमला आत्ताच भेटून अर्ज दिला आहे, शिक्षण अधिकाऱ्यांची पण भेट झाली। शाळेतला घडलेला प्रकार, जो मागच्या वर्षी बलात्कार केस घडलेली आहे आमच्या शाळेत, त्याबद्दल त्या शाळेतच आता नव्याने कमिटी तयार केली आहे आणि या जुन्याच लोकांनी ती कमिटी परत त्यांच्या पाहिजे तशी त्या रूपाने त्यांनी तयार केली। आणि आमचं म्हणणं असं आहे का ही कमिटी तयार होताना सर्व पालकांना, पंचक्रोशीतली जर शाळा आहे ही, तर या पंचक्रोशीतल्या सर्व पालकांना जवळ घेऊन, विश्वासात घेऊन आणि ती कमिटी स्थापन व्हायला पाहिजे होती। असं न करता त्यांनी त्यांच्या मनमानी पद्धतीने ती कमिटी स्थापन केली आणि आमच्यावरती बळच लादण्याचा प्रयत्न चालू आहे। म्हणून आम्ही ती तक्रार यांना देण्यासाठी आलो। शिव मॅडमला आत्ताच मित्तल मॅडमला दिलेली आहे आणि सर्व पालकांची इथं तक्रार आहे। त्याच्यावर काहीतरी एक इकडनं आम्हाला न्याय मिळावा ही अपेक्षा आहे। म्हणून आज आम्ही ते निवेदन दिलेलं आहे। बाकी सर्व पालक जमलेले, त्याला आम्हाला न्याय मिळावा ही अपेक्षा। न्यू इंग्लिश स्कूल टाकेत, या टाकेतमध्ये जी आता कमिटी स्थापन केली आहे, हिचं आमच्या कोणत्या प्रकारचे आम्हाला पालक म्हणून काही माहिती भेटली नाही, तरी ही कमिटी रद्द करून या ठिकाणी नवीन पालक घेण्यात यावा। ज्या आजूबाजूचे जे गाव आहे त्या गावांमधले एक सदस्य म्हणून घ्यावा, हीच नम्र विनंती। गाव परिसरामध्ये मी स्वतः गेलो असता तर प्रत्येक पालकांना विचारता म्हणे आम्हाला पालक मेळावा झाला हे माहिती नाही आहे। शाळामध्ये आम्ही 2 वेळेस पालक मेळावा घेतला, तर तुम्हाला पालक म्हणून माहिती आहे का पालक मेळावा कधी झाला? म्हणजे लेखी स्वरूपात कुठली नोटीस आली नाही, कोरम पण पूर्ण नाही। शाळेमध्ये 1500 ते म्हणजे 1700-1800 विद्यार्थी, 11वी 12वीच्या पोरांना कधी नोटीसही पण गेलेला नाही आहे आणि 5वी ते 10वी पर्यंत माध्यमिक आहे। तर शाळा देखील सुद्धा त्यांचं ऐकते। प्राचार्यांना सुद्धा आम्ही विचारणा केली, तर प्राचार्य सुद्धा त्या राजकीय लोकांचंच ताटाखालचं मांजर आहे। मग तुम्ही त्या दिवशी शाळेमध्ये गेले तर त्या ठिकाणी शाळेशी काही संबंध नसताना कार्यकार संपलेले उपसरपंच त्या ठिकाणी त्यांचे पूर्ण कुटुंब घेऊन गेले आणि राजकीय लोक तिथे हस्तक्षेप करतात आणि म्हणतात का आमची जागा आहे, आमची जागा आहे, आमच्या जागेवर इमारत उभी आहे आणि मी पट्ट्या भरतोय। तर माझं जाहीर आव्हान आहे त्यांनाही, पण तुमची जर जागा असेल ना तर बोर्ड लावा, गट नंबर लावा, 7 बारे उतारे असेल, नंबर 8चे उतारे असेल तर बोर्ड लावा, तुमची शाळा आहे ना, मग तुम्ही अधिकार गाजवा। पण असे खोटं आश्वासन आणि गावगुंडी राजकारण त्या ठिकाणी आणू नका। शाळेमध्ये कुठल्याही जाती धर्माच्या लोकांना जर प्रवेश आहे ना तर तिथं राजकारण येता कामा नये। पालकांच्या वतीनं रास्त मागणी आहे आणि शाळा देखील 2-2, 3-3 हजार विद्यार्थ्यांची फीज घेतल्या जाते शाळेमध्ये, ॲडमिशन फीज। मग गव्हर्नमेंटचा SC आणि ST कायद्यानुसार रूल्स आहे आणि SC ST कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना शाळेची फीजसुद्धा नाही आहे। एवढंच काय, त्या शाळेमध्ये जर अनुदानित शाळा जर आहे तर अनुदानित शाळेमध्ये जर शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती हस्तक्षेप करते, त्यांनीच पोषण आहार चालवायचा गेल्या अनेक वर्षांपासून। आमचं काय कुठं पोट दुखत नाही आहे, पण मुद्दा एवढाच आहे का टाकेतला जी काय बलात्कार घटना घडली त्या घटनेमध्ये सुद्धा तुम्ही कुठे गेले होते? त्यावेळेस तुम्ही नाही आले। आता शालेय कमिटी बदलली म्हणून पालकवर्ग विचारणा करायला गेले, तर त्यावेळेस तुम्ही स्वतः कुटुंबासह आले। म्हणजे हे तुमची कुठली दादागिरी आहे? लोकशाही देशामध्ये हुकूम हा लोकशाही तंत्र देश आहे, लोकतंत्र देश आहे। मेलो तरी चालेल, पण अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये आम्ही सर्व उभं राहू।
आमची शाळेला आणि शाळेकडनं आणि शाळेला आणि त्या पाचेगाव संस्थेला सुद्धा आमची एकच मागणी आहे पालकांच्या वतीनं. आज या ठिकाणी 5, 50, 100, 150 पालक आलेत. उद्या जर तुम्ही ही पालक मेळावा जर घेतला नाही, ही समिती बरखास्त करून आणि नव्यानं जर पालक कमिटी जर स्थापन केली नाही, आम्ही आमच्या पद्धतीने पालक म्हणून कायदा सुव्यवस्था राखत तुम्हाला उत्तर देऊ आणि न्याय मागू आम्ही वरिष्ठांकडे. आज ZPच्या CO मॅडमला आम्ही भेटलोय, उद्या आम्ही मंत्रालयाची सुद्धा पायरी चढायला मागे पुढे पाहणार नाही. एवढंच या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र दिलंय आणि आम्हाला येत्या 10 दिवसामध्ये रिझल्ट पाहिजे, एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून मागणी. जय हिंद, जय. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा परिचयाचा एक सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार राम शिंदे. आपल्यासोबत सर्व पालकांच्या विनंतीला मान देऊन आज मीडियासमोर यायचं कारण एकच की मागे आमच्या टाकेद येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती जो काही बलात्कार झाला होता त्या शाळेतीलच मुख्याध्यापकाकडनं, आणि त्या घटनेमध्ये जे काही गाव आणि परिसरातील राजकीय लोकांचा देखील त्या ठिकाणी हात होता. जेव्हा ती घटना घडली शाळेमध्ये बलात्कार घटना, त्यावेळेस मी आणि माझे सहकारी बरेच मित्रपरिवाराने त्या घटनेला वाचा फोडली आणि नंतर ती सर्वांसमोर ती घटना पुढे आली. परंतु त्या घटनेमध्ये आता त्यावेळेस ज्या काही कमिटी आणि समित्या होत्या त्यावेळेस त्या घटनेमध्ये काही पुढे आल्या नाही आणि तेथील जे काही पोषण आहार चालवला, जे काही टाकेद गावचे जे कोणी आहेत कमिटी वगैरे किंवा चालवणारे, ते त्यावेळेस गायब होते सगळे. अर्थात आता ज्या काही गेल्या 10, 15, 20 दिवसापूर्वी जो काही पालक मेळावा टाकेदच्या हायस्कूलमध्ये घेण्यात आला, 1700-1800 विद्यार्थी, माध्यमिकचे जवळपास 800 ते 900 विद्यार्थी आहे. एवढ्या विद्यार्थ्यांपैकी केवळ फक्त तिथे 70-74च पालक उपस्थित होते आणि त्या 74 पालकांमध्ये आणि त्यांच्याच राजकीय गटाचे लोक, म्हणजे पालक मेळाव्याला आमंत्रण न देता सुद्धा राजकीय लोक तिथं आले आणि मग त्यांच्याच मनमानीने शाळासुद्धा त्यांचंच ऐकते, संस्थासुद्धा त्यांचंच ऐकते आणि असं करत असताना त्यांनी त्यांचेच 12 सदस्य होते ना, तर 12 सदस्य हे त्यांचेच घेतले. अर्थात ते 12 सदस्य माझे काही विरोधक नाही आहे, पण माझं पालकांचं माझ्याकडे एक मागणी होती. या संदर्भात मी वार्तांकन केलं आणि त्या शाळेमध्ये जवळपास 7-8 कोटीचा लोक म्हणतात भ्रष्टाचार आहे पोषण आहाराचा. मी स्वतः त्या शाळेमध्ये RTI टाकला, तर तेथील राजकीय लोकांनी दबाव आणण्यासाठी माझ्या विरोधात घोटी पोलीस स्टेशनला गेले आणि घोटी पोलीस स्टेशनला आबरू नुकसानीचा दावा किंवा मनमानी म्हणून माझ्या संदर्भात तक्रार दाखल केली, खोटी तक्रार. तर मी काही तसं काही केलेलं नाही, परंतु मला दबाव आणण्यासाठी हे प्रकरण त्यांनी तिथपर्यंत नेलं. मी एवढ्यालाही पण जुमानलेलं नाही. मला माझ्या पालकांची आणि गाव परिसरातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांकडून एकच मागणी आहे का जी काही शालेय शिक्षण व व्यवस्थापन जी समिती आहे, या समितीवरती आमच्या पूर्ण पंचक्रोशीतून जर सगळे विद्यार्थी त्या शाळेमध्ये येत आहे आणि याच्या अगोदर आम्ही काही कमिटी आणि समित्या कधीच विचारल्या नाही, आम्ही कधी हक्कही गाजवला नाही आणि अधिकारी गाजवू नये का आम्हाला कमिट्यांवरती घ्या, बरोबर ना. परंतु हे असं असताना जर मागे बलात्कार घटना घडली तर अशा घटनांवरती वचक निर्माण व्हावा, अशा घटना पुन्हा नव्यानं होऊ नये आणि त्या शाळेचं व्यवस्थापन, शिक्षण, क्वालिटी एज्युकेशन व्यवस्थित नियंत्रणामध्ये राहावा म्हणून आमच्या सर्व परिसरातील पालकांची एकच मागणी आहे माझ्याकडे सुद्धा कार्यकर्ता म्हणून की रामभाऊ तुम्ही स्वतः पुढाकार घ्या आणि त्या शालेय शिक्षण व व्यवस्थापन समितीवरती प्रत्येक गावातले जर पोरं येत आहे ना, तर त्या प्रत्येक गावातल्या पोरांचे एक सदस्य तरी किमान घ्या. मग 50% जागा ह्या महिलांसाठी राखीव असेल शालेय कमिटीवरती, तर त्या महिला तुम्ही घ्या. अपंगासाठी जागा असेल किंवा राजकीय काही लोकांची एखादी जागा असेल, ज्येष्ठ शिक्षकांची जागा असेल त्या घ्या आणि अदरवाईज घ्या प्रवर्गनीय जागा असतील महाराष्ट्र म्हणजे गव्हर्नमेंटच्या रूलनुसार. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.